इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा हवाई वाहतुकीवर झालेला आहे। मध्य पूर्वेत ज्यामुळे जो तणाव निर्माण झालाय याचा परिणाम हा हवाई वाहतुकीवर झालाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताने आहे ते संपूर्ण हवाई उड्डाणं आहेत ती रद्द केलेली आहेत। जवळपास सुरुवातीला पहिल्याच दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारीला जवळपास भारताने इराणसह 11 देशांच्या हवाई हद्दीतून आहेत ते उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे पहिल्या दिवशी 444 हून अधिकची उड्डाणं आहेत ती रद्द करण्यात आली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जवळपास 350 उड्डाणं आहेत, विमान उड्डाणं आहेत ती रद्द करण्यात आली। आजचा हा तिसरा दिवस आहे। आज देखील मोठ्या प्रमाणात विमानांचे उड्डाणं आहेत जे इराणसह जे 11 म्हणजे आखाती देश आहेत त्यांच्या विमान हद्दीतील हवाई हद्दीतील जी विमानं आहेत ती रद्द करण्यात आली आणि त्याचा फटका हा प्रवाशांना बसलेला आहे। खोळंबा झालेला आहे। मोठ्या प्रमाणात हाल हे प्रवाशांचे होत आहेत। कधीपर्यंत ही सर्व सेवा पूर्ववत होईल, सुरळीत होईल हे अद्याप तरी देखील कोणालाही कल्पना नाही, याची माहिती नाही। कारण ज्या पद्धतीने तणाव हा दिवसागणिक वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवाई अड्डे आहेत किंवा हवाई प्रवास आहे तो रद्द करण्यात आलेला। मुंबईसह देशभरातील प्रमुख विमानतळ आहेत, सर्वच विमानतळावरून जे इराणचे जे इतर आखाती देश आहेत 11 देश आहेत त्या देशांचे जे हवाई अड्डा आहे त्या हवाई अड्ड्यातून विमानांची उड्डाणं आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता याचा फटका जवळपास 2-2 दिवसांपासून प्रवासी आहेत जे आखाती देशातून इतर देशांमध्ये जात असतात किंवा एक कनेक्टेड फ्लाइट्स असतात त्याचा फटका हा सर्वच प्रवाशांना बसलेला आहे। त्यामुळे कधीपर्यंत ही पूर्ववत होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।